जीवनाचे एक सूत्रच असे आहे की आपण जे फेकतो तेच आपणावर परतून येते. आपण फेकलेले ध्वनीच चारी बाजूनी प्रतिध्वनित होऊन आपल्याला परत ऐकायला मिळतात. काही बाबतीत उशीर लागत असेल, कारण ध्वनी जाईल, आदळेल, परत येईल, थोडा वेळ जातो. म्हणून जेव्हा प्रतिध्वनी ऐकू येतो तेव्हा आपल्याला हेही भान राहत नाही की अरे, ही तर शिवी आपणच दिली होती, तीच तर परतून आलीये. एक मोठे संत रस्त्याने चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक शिष्य होते. रस्त्याने जाताना त्यांना मध्येच ठेच लागते, जोराने रक्त वाहू लागते आणि ते मात्र आकाशाकडे हात करून कोणत्या तरी आनंदात विलीन होत जातात. त्यांचे सगळे साथीदार त्यांच्या भोवती आश्चर्यचकित होऊन उभे राहतात. आणि ते संत ज्या वेळेला ध्यानातून परत येतात तेव्हा सगळे शिष्य त्यांना विचारतात, आपण काय करीत होतात? दगडाची एवढी जोराने ठेच लागली, रक्त आलं आणि आपण हात जोडून अशा काही आविर्भावात उभे होतात की जणू वाटावं आपण कोणाला तरी धन्यवादच देत होता. त्यांनी उत्तर दिलं, अरे बस, हेच होत होतं माझ्यातलं विषाचं शेवटचं बीज. कधी कोणाला तरी दगड मारला होता, त्यापासून आज सुटका झाली. आता मी प्रभूला धन्यवाद दिले की हे प्रभू, आता मी पेरलेली कोणती बीजे उरली नाहीत. हे शेवटचं फळ संपलं एकदाचं. आपणही रस्त्यानं चालतो, आपल्यालाही ठेच लागली तर आपणही बीजाची फळं पेरतो. आम्ही बीज पेरतो. आम्ही त्या दगडांना, धोंड्यांना शिव्या देतो. होय, दगडाला पण शिवी. आणि कधी आपण हा विचारही करणार नाही की दगड पत्थराला शिवी देणं म्हणजे आणखीनही एक बीज पेरणं आहे. धोंड्याला दिलेली शिवी सुद्धा एक बीज बनेल. कोणाला शिवी दिली हा मुद्दा नाही. मुद्दा एवढाच की आपण शिवी दिली आहे आणि ती परतून येणार आहे. कोणाला शिवी दिली याचं महत्व नाही, ती शिवी परत येईल हे मात्र नक्की. आपण जेव्हा काही वाईट करतो ते दुसऱ्या कोणाचं तरी असतं ही आपली भ्रांती असते. मुळात आपण आपलेच चांगले वा वाईट करत असतो. अंतिम परिणाम, शेवटी फळे आपल्यालाच भोगावी लागत असतात. आपण जे काही पेरत आहोत त्याची जी फळे येतील ती आपल्याच वाट्याला येतात. इंचाचा हिशोब आहे. या जगात बेहिशोबी असा एकही व्यवहार नसतो. कारण जो माणूस आपल्या स्वतःची शत्रुत्व करतो तो जगाशी शत्रुत्व भोगतो. मग आपल्या जवळच्या व्यक्तीशी शत्रुत्व करून घेतो आणि शत्रुत्व नंतर दूरच्याही लोकांपर्यंत पसरत जाते. हे विष कसं पसरत जातं? आपण आपल्यातच पेरलेलं विष जगामध्ये पसरत जातं आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. जणू कुणी एका शांत सरोवरात दगड टाकावा. शांत सरोवरात टाकला तर काय होतं? डुबकन आवाज येतो. दगड लगेच तळाला जाऊन बसतो. पण पाण्याच्या पातळीवर ज्या लाटा उमटतात त्या अगदी दूरवर जाऊ लागतात. दगड तर तळाला कधी जाऊन बसतो, या लाटा अशाच अगदी सतत वाहत राहतात, अनंताकडे वाहत राहतात. असंच आपल्या बीजाचं असतं. आपण शिवी दिली, शिवी देणं चटदिशी संपून पण जातं. आपल्याला वाटतं सगळा मामला संपून गेलाय. पण त्या शिवीच्या ज्या लाटा तयार झाल्या त्या निघाल्या आपल्या प्रवासाला. त्या कुठपर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील याचा काही हिशोब नाही. आणि त्या शिवीमुळे जेवढं अहित होईल तेवढ्या साऱ्याला जबाबदार आपणच असतो, दुसरा कुणीही नसतं. आणि या विश्वाच्या तंत्रात जेवढे अहित होत असतं तेवढ्या सगळ्याला जबाबदार आपण स्वतःच असतो. आणखी कोण त्याला जबाबदार असणार? त्या लहरींचे निर्माते आपणच असतो. ते सर्व आपणच केलेले असते. ते बीज आपणच पेरलेले आहे. आता ते चालू लागले, पोहोचेल दूरवर. एका छोट्याशा शिवीने काय होऊ शकते? जर आपण एकटे असताना शिवी दिली असेल आणि ती कोणाला ऐकायलाही गेलेली नसेल तेव्हा तर आपणास असे खचितच वाटते की याचा काही परिणाम होणार नाही. पण या जगातील कोणतीही घटना निष्परिणामी नसते. तिचे परिणाम जे व्हायचे ते होतातच. अवघड वाटेल. एखाद्याला शिवी दिली, त्याच्या हृदयाला तडा गेला, हे तर त्याच्याशी आपण शत्रुत्व निर्माण केलेच. पण अंधारात शिवी दिल्याने शत्रुत्व निर्माण होईल का? होय, त्याने सुद्धा होते. म्हणून जे पेरायचं ते मांगल्याचं पेरायचं. जे पेरायचं ते अनेकांच्या हिताचे पेरायचं. आपल्या स्वतःशी शत्रुत्व न पत्करता अवघ्यांचं मित्रत्व पेरून जगी मांगल्य नांदावं. जय हो, मंगल हो.